माझं नाव राधिका आहे. माझं वय 22 वर्ष. मी पार्कमध्ये बसले होते. मला माहीत होतं की मी जे काही करत आहे ते माझ्या कुटुंबासाठी खूप चुकीचे आहे. पण मी माझ्या प्रेमापुढे हतबल झाले होते. थोड्याच वेळात समोरून माझं प्रेम समीर येताना मला दिसला. ताबडतोब माझ्या जागेवरून मी उभी राहिली. माझं हृदय जोरजोराने धडकत होतं. न जाणे समीरने आज मला का बोलावलं होतं. सकाळी उठल्याबरोबर समीरचा फोन आला होता. तो नेहमीच रात्रीच फोन करत असे, पण आज सकाळी कॉल करण्याचं काय कारण ते मला कळेना. मी ताबडतोब फोन उचलला आणि त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून मी खूप घाबरले. समीर म्हणाला, माझं तुझ्याशी ताबडतोब भेटणं खूप गरजेचं आहे. कशीही करून तू दुपारी 2 वाजता पार्कमध्ये ये. मी लगेच म्हणाले, हे माझ्यासाठी शक्य नाही. घरी बाबा आणि भाऊ दोघेही आहेत. मी घराबाहेर कशी पडू? समीरने ताबडतोब उत्तर दिलं, जर माझी भावना तुझ्यासाठी महत्त्वाची असेल किंवा मी तुझ्यासाठी महत्त्वाचा असेल तर तू पार्कमध्ये नक्की ये. त्याच्या या शब्दांमुळे मी आईला खोटं सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी चालले आहे. आईने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, कारण बाबा घरी होते. मी बाहेर पडले असते तर त्यांनी नक्की विचारलं असतं की राधिका कुठे गेली आहे. समीर जसा जवळ आला तशी मी त्याला मिठी मारण्यासाठी पुढे आले, पण त्याने हातानेच थांबण्याचा इशारा केला. माझं हृदय खूप जोराने धडधडू लागलं. त्याच्या कॉलवरूनच मला जाणवलं होतं की हा साधा विषय नाही, नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. तो मला पाहून म्हणाला, बस. त्याच्या बोलण्यात गंभीरपणा होता. मी अजून घाबरले. तो म्हणाला, राधिका, मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. मी खूप प्रयत्न केला, पण माझी आई तयार होत नाही. मी सरळ मुद्द्यावर येतो. काल रात्री मी आईशी तुझ्या बाबतीत बोललो होतो आणि तिने माझ्यासमोर स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या आईचं काही नुकसान सहन करू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात फक्त 2 वर्षांपूर्वी आली आहेस, पण मी आईसोबत तब्बल 26 वर्षापासून आहे. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला चालायला शिकवलं. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी त्यांची परतफेड कधीच करू शकणार नाही. म्हणूनच मी तुझ्यापुढे हात जोडतो की तुझ्याशी लग्न करू शकत नाही. त्याच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी विस्फारलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होते. मी म्हणाले, तू माझ्याशी असं कसं करू शकतोस? तू मला वचनं दिली होती की तू आईला तयार करशील. मी माझं सर्वस्व तुझ्यावर उधळलं आहे. माझं तन, मन, धन सर्व काही तुला दिलं आहे, पण तू मला ते दिलं नाहीस जे मी तुझ्याकडून अपेक्षित केलं होतं. माझा आवाज थरथरत होता. असं वाटत होतं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि आकाश माझ्या डोक्यावर कोसळलं आहे. मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो माझ्यासमोर उभा राहून सांगत होता की माझं तुझ्यासाठी आता काहीही महत्त्व राहिलेलं नाही, कारण माझ्या आईने तुला नाकारलं आहे. अचानक त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, ही आपली शेवटची भेट आहे. मी तुला भेटायला आलो आहे कारण तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. तू स्वतःला त्रास देऊ नकोस. तुझे आई वडील ज्या मुलासोबत तुझं लग्न करू इच्छितात ते शांतपणे करून टाक, कारण मी आता तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. त्याचा स्वर कठोर होता. त्याच्या शब्दात जराही मृदुता नव्हती. आता मात्र माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मी चटकन त्याचा हात सोडवला आणि म्हणाले, तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस. तू 2 वर्ष माझं आयुष्य वाया घालवलंस. मी तुला कधीच माफ करणार नाही. हे बोलून मी रडत रडत पार्कमधून निघून आले. पार्कपासून घरचा प्रवास मी कसा केला हे मलाच माहीत आहे. माझं हृदय खूप तणावाखाली होतं. मी घरी येऊन खोलीत बसून खूप रडले. मी संपूर्ण दिवस काहीही खाल्लं नाही. माझी तब्येत खूपच खालावली होती. माझी आई वारंवार येऊन विचारत होती, माझ्या लाडूबाईला काय झालं आहे? अशी कोणती गोष्ट मनाला लागली ज्यामुळे ती सकाळपासून खोली बाहेरच आली नाही? पण मी आईला काहीही सांगूच शकत नव्हते की माझ्यावर कोणतं संकट आलं आहे. वेळ हळूहळू पुढे सरकत होता, पण माझ्या जखमाही भरत नव्हत्या. मी एकदम गप्प राहायला लागले होते. माझ्याकडे काहीही बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते. आजही रोजच्यासारखाच एक साधा दिवस होता. मी माझ्या आईजवळ बसले होते. मला जास्तीत जास्त आई आता स्वतःजवळच बसवून ठेवत होती. निश्चितच त्यांना माझ्या वेदनेची जाणीव झाली होती, म्हणून मला एकटं सोडत कोणी नव्हतं.
थोड्याच वेळ झाला होता की अचानक घराच्या दारावरची बेल वाजली. आईने चकित होऊन दरवाजाकडे पाहिलं. दुपारचा 1 वाजला होता. यावेळी बाबा आणि भाऊ घरी येत नसतात. त्यामुळे आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, यावेळी कोण आला असेल? मग त्यांनी मला सांगितलं, तू इथेच बस, मी बघते, असं बोलून ती दरवाजाकडे गेली. माझ्या मनाला वाटत होतं की मी खोलीत जाऊन बसावं, पण मी आईचं म्हणणं टाळू शकत नव्हते. तिने मला जन्म दिला होता, मला खूप प्रेम करत होती. थोड्या वेळाने आईच्या आनंदाने बोलण्याचा आवाज आला, कारण घरी माझे मामा आले होते. त्यांना आई आत घेऊन येत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरून आनंदाची झलक दिसत होती. माझे मामा बऱ्याच दिवसांनी आले होते. मी देखील उभा राहून त्यांचे स्वागत केलं. त्यांनी मला मिठी मारून म्हणाले, आम्हाला कळलं की आमच्या लाडूबाईची तब्येत बरी नाही आहे. आम्ही केवळ आपल्या मुलीसाठीच येथे आलो आहोत. माझी आई त्यांचं मन राखण्यात मग्न झाली आणि त्यांच्या पाठीपाठी धावत त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. माझ्या मामांनी मला खूप प्रेम दिलं आणि मामीनेही माझ्यावर खूप माया केली होती. मला आश्चर्य वाटलं की यांना अचानक काय झालंय. मी त्यांच्याजवळ बसले. मामा कधी कधीच येत असत, त्यामुळे आम्ही त्यांना खूप मान देत होतो. मामा माझ्या आईकडे पाहून म्हणाले, तुझा नवरा कधीपर्यंत घरी येईल? मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी आज एका महत्त्वाच्या कामासाठी इथं आलो आहे. त्यांचा स्वर काहीसा चांगला होता. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग दुर्लक्ष केलं. आई लगेच बाबांना फोन करून घरी येण्यासाठी सांगू लागली. ती म्हणाली, तुम्ही इथे आलात तर खूप आनंद झाला आणि तुम्ही वहिनींनाही सोबत आणलं. आईच्या आवाजात गोडवा भरला होता. थोड्या वेळाने बाबा आणि भाऊ दोघेही घरी आले. मामाला भेटून तेही दोघे खूप खुश झाले. अचानक मामा बाबांकडे पाहून बोलू लागला, पाहुणे, मी आज तुमच्याकडे खूप आशा घेऊन आलो आहे. आज मी तुमच्या घरी एक खूप मौल्यवान गोष्ट मागायला आलो आहे. त्याचा अंदाज खूप वेळा होता. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे शब्द मी व्यवस्थित ओळखले. माझं हृदय जोरजोराने धडकू लागलं. माझ्या डोळ्यात अश्रू साठले. समीर व्यतिरिक्त मी कधीच दुसऱ्या कोणाबद्दल विचार केला नव्हता. मी मनोमन प्रार्थना करत होते की मामा त्यांच्या मुलासाठी मला मागणार नाहीत. पण कदाचित आज माझी प्रार्थना फळाला येणार नव्हती. मामा बाबांकडे पाहून पुढे म्हणाले, आम्ही तुम्हाला आमच्या घरची मुलगी दिली होती. आज आम्ही तुमची मुलगी मागायला आलो आहोत. माझ्या मुलाला आपली भाची खूप आवडते. मला वाटतं की या दोघांना एकत्र आणावं, ज्यामुळे आपलं कुटुंब वाढेल आणि भविष्यातील नातेसंबंधही चांगले होतील. मामाची गोष्ट ऐकून आई बाबा आनंदाने झुलू लागले. भाऊ पण खूप खुश झाला, पण माझ्या तर अंगावर काटा आला. मी डोळे घट्ट बंद केले. माझं डोकं खाली झुकवलं होतं. माझं हृदय खूप घाबरत होतं. मनात आलं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्रेकअप होतो तेव्हा त्याची तब्येत आधीच खराब असते, त्याची मानसिकता खराब असते आणि आता मामांच्या बोलण्याने मला अजूनच अस्वस्थ वाटू लागलं. आई लगेच म्हणाली, भाऊ, याहून मोठी गोष्ट काय असू शकते? तुम्ही स्वतः संबंध जोडायला आलात. मला हा संबंध मान्य आहे. माझ्या भावाला मी कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाही आणि आजही पाठवणार नाही. मामा बाबांकडे आशेने पाहत होते आणि बाबांनीही हा शब्द पुन्हा उच्चारला. खरं तर आईबाबांनी आधीच ठरवलं होतं की ते मामांशी बोलतील, पण लाज आणि संकोचामुळे काही बोलू शकले नव्हते. परंतु आज मामाकडून किरणबद्दल ऐकून ते दोघेही आनंदाने नाचले. मामी लगेच आपल्या जागेवरून उठल्या आणि आणलेली मिठाई सगळ्यांना वाटू लागल्या. त्यांनी माझ्याही तोंडात मिठाई भरवली आणि मला खूप प्रेम दिलं. मी मात्र मोठ्यांसमोर एकदम शांत होते. मी काहीही बोलले नाही. माझ्यासाठी माझे आई बाबा खूप महत्त्वाचे होते. त्यांनी जर माझ्यासाठी काही ठरवलं असेल तर मी गप्प राहण्यातच माझी भलाई होती. समजलं होतं मामा आणि मामी संध्याकाळपर्यंत आमचं घर सोडून गेले. त्यांनी बरं तसं ठरवलं होतं आणि लवकरच लग्न लावण्याची मागणी ठेवली. बाबांना आणि आईलाही काही हरकत नव्हती. माझंही वय आता होत आलं होतं आणि माझ्या लग्नाची तयारीही जवळपास पूर्ण झाली होती. म्हणून आईबाबांना लवकरात लवकर माझं लग्न होऊन जावं असं वाटत होतं. पण विचार वेगळा होता माझा. मला वाटत होतं
की माझं लग्न आता होऊ नये, कारण मी सध्या अशा टप्प्यावर होते जिथं मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. संध्याकाळी मामा अचानक आमचं घर सोडून गेले तेव्हा आईने माझा हात धरला आणि मला तिच्याजवळ बसवून म्हणाली, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मी हलकसं मान हलवली आणि तिच्याजवळ बसले. मला माहीत होतं की आई मला सांगणार आहे. त्यांनी अजून काही बोलायचं नव्हतं तोपर्यंत बाबा आणि भाऊ तिथे येऊन बसले. माझं डोकं लाजेनं खाली झुकलं होतं. मला माहीत होतं की माझ्यासोबत आता हेच होणार आहे जे माझे मोठे ठरवतील. माझ्या आईने माझ्याकडे पाहत म्हटलं, मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज होशील. मी तुझी मर्जी न विचारताच या नात्यासाठी होकार दिला. पण लाडूबाई, हा संबंध खूप चांगला आहे. तू किरणसोबत खूप आनंदी राहशील. त्याच्या खूप संपत्ती आहे, चांगली नोकरी आहे, व्यवसाय आहे. तो तुला खूप आनंदी ठेवेल. मी मात्र आईला सांगू शकले नाही की माझा आनंद किरणमध्ये नाही तर समीरमध्ये आहे. तो माझ्या तनामनाचा राजा आहे. पण मी शांतपणे मान झुकवून फक्त एवढंच म्हटलं, तुम्हाला योग्य वाटतं तेच माझ्यासाठी योग्य आहे. तुम्ही जर माझ्यासाठी किरणची निवड केली असेल तर माझी काही हरकत नाही. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले आणि दरवाजाला टेकून बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू जोरात वाहू लागले. माझं मन विचित्र अवस्थेत होतं. मला असं वाटत होतं की मी आता स्वतःला संपून टाकावं, जेणेकरून हे लग्नाचं नाटक इथेच थांबेल. पण मी यातलं असं काहीही करू शकत नव्हते. माझ्या आईबाबांची इज्जत मी कोणत्याही परिस्थितीत खराब करू शकत नव्हते. वेळ हळूहळू पुढे जात राहिला. माझा चेहरा दिवसेंदिवस कोमेजत चालला होता. फक्त 1 महिना झाला माझ्या आईबाबांनी माझं लग्न ठरवलं आणि याच महिन्यात माझ्या आयुष्याचा अंधार झाला. मला कळत नव्हतं की माझ्या आयुष्याने असं कसं वळण घेतलं. याच महिन्यात माझं प्रेम मला सोडून गेलं आणि याच महिन्यात माझ्या आयुष्यात एक असा माणूस आला ज्याचं माझ्यासाठी काहीही महत्त्व नव्हतं. आज माझ्या लग्नाचा दिवस होता. मी एकटीच माझ्या खोलीत बसले होते. मनाला असं वाटत होतं की ते आता मरणच पावलं आहे. पण आईबाबांसाठी मला प्रत्येक परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं. मी अजूनही माझ्या विचारांमध्ये हरवले होते. तेव्हा अचानक खिडकीवर वाजवण्याचा आवाज आला. मी आश्चर्याने खिडकीकडे पाहिलं. अरे, हा काय आवाज? मी जागेवरून उभी राहिले तर अचानक खिडकी उघडली आणि एक व्यक्ती खोलीत शिरली. मी जोरात ओरडणार होते तोपर्यंत माझी नजर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर गेली. समोर असलेल्या व्यक्तीला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला विश्वास बसत नव्हता की तो या क्षणी इथे आला. जर कोणी त्याला पाहिलं तर माझी खूप बदनामी होऊ शकते, कारण तो दुसरा तिसरा कुणी नसून माझं पहिलं प्रेम, माझा बॉयफ्रेंड समीर होता. तो अचानक माझ्या जवळ आला. मला काही समजण्याची संधी न देता त्याने माझ्या कमरेला हात घातला आणि मला जवळ घेत म्हणाला, इतक्या लवकर लग्न ठरलं? मी तर समजलं होतं तो काहीतरी बोलणार होता, पण त्याआधीच मी बोलून गेले. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्रेकअप होतं तेव्हा त्याची तब्येत आधीच बिघडलेली असते. हो, लग्न करून टाकलं लवकर. तुला याच्याशी काही संबंध असू नये. तुला याच्याशी काहीही घेणं देणं नाही, कारण तू मला सोडून गेला आहेस. मी कुणाशीही लग्न करेल आणि कधीही करेल. हे माझं प्रकरण आहे. माझा राग खूपच अनावर झाला होता. त्याचं हे बोलणं ऐकून माझं डोकं पूर्णपणे बिघडलं होतं. तो मात्र निर्धास्तपणे म्हणाला, मी तुला दोष देत नाही आणि काहीही बोलत नाहीये. मी फक्त तुला एक भेटवस्तू द्यायला आलोय, जी लवकरच तुझ्या उपयोगी पडेल. हे म्हणत त्याने नेक बॉक्स माझ्या दिशेने पुढे केला. तो अजून काही बोलणार इतक्यात माझ्या खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. मी पटकन दरवाजाकडे पाहू लागले तर अचानक समीरने मला सोडलं आणि तडक खिडकीकडे वळाला. तो मला भेटवस्तूकडे इशारा करत म्हणाला, वेळेवर उघड, नाहीतर मोठा तोटा होईल. हे बोलून तो अजिबात थांबला नाही. तिथून निघून गेला. मी पटकन दरवाजाकडे धाव घेतली. जसं दरवाजा उघडला, समोर माझी आई उभी होती. मला पाहून चिंताग्रस्त स्वरात म्हणाली, पाहुणे आले आहेत आणि तू दरवाजा का बंद केला आहेस? त्या तडक आत आल्या. त्यांच्या मागे घरातील लोकही आली. आपल्या घरातील मोलकरीणही नाही आली. मी आईकडे पाहत म्हणाली, मी फक्त माझा लेहंगा नीट करत होते म्हणून दरवाजा बंद केला होता. काय झालं? तुम्ही इथे का आलात?
त्या मला पाहत म्हणाल्या, हो, मला इथं थोडं सामान घ्यायचं होतं. वरात येणार आहे, तू फक्त स्वतःला तयार कर. ठीक आहे. हे बोलून त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या भेटवस्तू घेऊन बाहेर गेल्या. मोलकरीणही त्यांच्या मागे जाणार होती. इतक्यात मी तिला थांबवलं आणि एक भेटवस्तू तिच्या दिशेने देत म्हणाली, ही स्टोर रूममध्ये कोपऱ्यात ठेव आणि याबद्दल जर कुणाला काही सांगितलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. ती मोलकरीण तडक मान हलवत निघून गेली. माझं मन खूप घाबरलं होतं. योग्य वेळी जर समीर खोलीतून गेला नसता आणि मी लेहेंगा नीट करण्यासाठी दरवाजा बंद केला नसता तर आज माझी खूप बदनामी झाली असती. मी माझ्या आईवडिलांच्या नजरेतून उतरले असते. मी पटकन वरच्या देवाचे आभार मानले आणि स्वतःला सावरू लागले. त्यांच्या येण्यामुळे मी एवढी घाबरले होते की माझं संपूर्ण होश बिघडून गेले होते. माझ्या डोळ्यात अचानक पाणी आलं. डोळे भरून आले होते. मी वरच्या देवाकडे प्रार्थना केली. मी आता कधीच समीरचं तोंड पाहणार नाही. पण आज त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनात पुन्हा एकदा त्याच्यासाठी खळबळ माजली होती. माझ्या मनातून अचानक एक प्रार्थना बाहेर पडली. हाच माणूस माझा नवरा झाला असता तर किती छान झालं असतं. तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि माझा आवडता माणूस होता. पण कदाचित माझ्या नशिबात त्याची साथ नव्हती. याच कारणामुळे मी स्वतःला समजावून घेतलं होतं. थोडा वेळ झाला. तेवढ्यात वरात आल्याचा गोंधळ आला. बाहेर आवाज येत होता. मी शांत बसले. मला माहीत होतं की आता माझ्या सगळ्या प्रयत्नांचा काहीच उपयोग होणार नाही. मी जितकं प्रेम करायचं होतं ते करून झालं होतं. आता मला तडजोड करायची आहे आणि माझ्या पतीसोबत एक सुखी आयुष्य जगण्याचा दिखावा करायचा आहे. थोड्या वेळानेच माझे बाबा आणि आई खोलीत आले. माझ्या बाबांनी मला त्यांच्या छातीशी कवटाळलं आणि म्हणाले, माझी लाडकी, स्वतःची खूप काळजी घे. तुझा बाप अजून जिवंत आहे. तुला कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण वाटली तर निर्धास्तपणे मला सांग. मी तुझ्यासाठी काही परका नाही. आणि मी शांतपणे मान हलवली. त्यांनी मला बाहेर आणलं आणि लगेचच लग्नाच्या विधी सुरू झाल्या. मी डोकं खाली घालून किरणच्या शेजारी बसले होते. आता हाच तो व्यक्ती होता जो माझ्या आयुष्यात कायमचा राहणार होता. मला त्याच्यासोबतच आयुष्य व्यतीत करायचं होतं. म्हणूनच मी मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होते आणि फक्त किरणचे नाव ओठावर आणत होते. थोड्या वेळाने लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या आणि मी किरणच्या नावाचे झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नव्हतं तर एक कठोर सत्य होतं. मी कुणालाही माझ्या प्रेमाबद्दल सांगू शकले नव्हते. जेवणं सुरू झाली होती. आई माझ्या शेजारी बसली होती आणि मला जेवण भरवत होती. त्याचवेळी मला सूचनाही देत होती की सासरच्या घरी कसं राहायचं, मामीचं मन दुखवायचं नाही, त्यांची सेवा करायची, किरणची काळजी घ्यायची, मामा जे सांगतील ते ऐकायचं आणि मी शांतपणे चांगल्या मुलीसारखी मान खाली घालून तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत होते. थोड्या वेळाने मामांनी लगेचच निरोपाची घोषणा केली. माझ्या बाबांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते म्हणून ते खूप रडत होते. माझंही मन भरून आलं. मी बाबांच्या छातीत डोकं लावून खूप रडले. त्यांना समजावलं, मी परक्या घरात जात नाही, माझ्याच घरी जात आहे. तुम्ही इतकं रडू नका. मी तुम्हाला रोज भेटायला येईल. किरणनेही माझ्या बाबांना मिठीत घेत त्याच गोष्टी सांगितल्या आणि मी एका क्षणासाठी किरणकडे आश्चर्याने पाहत राहिले. किरण खूपच वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती होता. तो जास्त कोणाशी बोलत नसे आणि कोणासोबतही मिसळायलाही त्याला आवडत नसे. आम्ही नेहमी कार्यक्रमांमध्ये भेटायचो तर तो एका कोपऱ्यात बसून आपल्या मोबाईल वापरायचा आणि मोठ्यांच्या गप्पांमध्ये सामील व्हायचा. आमच्या नातेवाईकांसोबत तो फारसा मिसळायचा नाही. म्हणूनच जेव्हा त्याने माझ्या आईवडिलांना इतका दिलासा दिला तेव्हा मी थोडा आश्चर्यचकित झाले. सगळ्यांच्या मध्ये त्याने माझा हात धरून निरोप घेतला. मी त्याच्या गाडीत बसल्यावर अचानक मला समीरची आठवण आली. पण मी माझ्या मनाला आवर घातला. माझ्या आयुष्यात आता फक्त किरण होता आणि हे सत्य मला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायलाच हवं होतं. गाडी आपल्या गतीने पुढे चालली होती. आमच्यात फारसं बोलणं झालं नाही. बराच वेळ प्रवास करून आम्ही मामाच्या घरी पोहोचलो. तिथे माझं खूप छान स्वागत झालं. किरणनं
मला एक क्षणही एकटं सोडलं नाही. जरी हे कुटुंब माझ्यासाठी नवीन नव्हतं, तरी आज मी इथे एका वेगळ्या ओळखीने आले होते. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. थोड्या वेळाने मामांनी पारंपरिक विधी सुरू केल्या. मी माझ्या नवऱ्याच्या बाजूला बसले होते. अजून विधी सुरूच होत्या. तेवढ्यात मला अचानक चक्कर आली. असं वाटलं की जणू सगळं जग फिरतंय. मी लगेच डोकं हलवून स्वतःला सावरलं, कारण मला माहीत होतं जर माझी तब्येत बिघडली तर सासरच्या लोकांकडून आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल. शेवटी नवऱ्याचंही काहीतरी हक्क असतात, म्हणून मी स्वतःला सावरलं. थोड्या वेळाने सगळे विधी पूर्ण झाले. मामांनी त्यांच्या मुलीला मला खोलीत घेऊन जाण्यास सांगितलं. किरणने सगळ्यांच्या समोर मला उचलून घेतलं. मला खूप आश्चर्य वाटलं की तो असं वागत होता. किरणच्या स्वभावाची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने मला उचलून खोलीत आणलं. खोलीची सजावट पाहून मी थक्क झाले. त्याने मला अलगद जमिनीवर ठेवलं आणि माझा चेहरा धरून म्हणाला, तुला माहीत आहे का, ही खोली मी स्वतः उभं राहून तुझ्यासाठी सजवली आहे. सांग कशी वाटते. मी काही क्षण गप्प राहिली. किरणसोबत एक विचित्र ओढ जाणवत होती. न कधी मी त्याच्याशी जास्त बोलले होते, ना कधी त्याच्याशी फारसा संपर्क केला होता. थोडी घाबरून मी म्हणाले, हो, खोली छान आहे. तेव्हा त्याने मला अचानक त्याच्या मिठीत घेतलं आणि हळू आवाजात विचारलं, फक्त छान की खूप छान. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी थरथरत्या आवाजात म्हणाली, हो, खूप छान आहे. त्याने मला स्वतःपासून वेगळं केलं आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं, काय झालं, सगळं ठीक आहे ना, तुझी तब्येत तर ठीक आहे ना. मी हलकंसं मान डोलावून होकार दिला, पण माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्याने माझा हात धरून मला बिछाण्यावर बसवलं आणि माझ्या पायाजवळ बसून म्हणाला, काय झालंय, तू इतकी का घाबरली आहेस. काही कारण असेल तर मला सांग, मी ते कारण दूर करेल. मी हळू आवाजात म्हणाले, नाही, काही कारण नाही, फक्त थोडं घाबरल्यासारखं वाटतंय. आईबाबांचं घर सोडलं त्यामुळे थोडी बेचैनी वाटते. माझं बोलणं ऐकून तो हलकासा हसला आणि म्हणाला, बिलकुल काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी. असं म्हणताच तो माझ्या शेजारी बसला आणि माझा हात धरला. हलक्या आवाजात तो माझ्या कानात काहीतरी सांगत होता आणि माझ्याजवळ येत होता. माझ्या डोळ्यात अश्रू होते. माझं मन अस्थिर होतं. मी ज्या व्यक्तीला माझ्या आयुष्यासाठी निवडलं होतं तो माझा झाला नव्हता. त्यामुळे माझं मन खूप विचित्र अवस्थेत होतं. पण पतीचा अधिकार पूर्ण करणं हे माझ्यावर बंधनकारक होतं. म्हणून मी शांतपणे मान झुकवली आणि स्वतःला त्याच्या हवाली केलं. काळ जसा जसा पुढे सरकत गेला त्या रात्री आमचं मिलन झालं, पण माझ्या मनात कोणत्याही भावना नव्हत्या. सकाळ उजाडली. ती माझ्यासाठी खूप प्रकाशमय होती. मी उठले तेव्हा खोलीत कोणी नव्हतं. मी थोडी घाबरले की किरण कुठे गेला असेल. मी पटकन घड्याळाकडे पाहिलं तेव्हा 10 वाजले होते. अचानक डोक्यावर हात मारून बिछाण्यावरून उठले आणि स्वतःलाच म्हणाले, हे काय केलं मी. आजच सासरचा पहिला दिवस आहे आणि मी उशीर केला. मी घाईघाईने बाथरूममध्ये जाऊन स्वतःला फ्रेश केलं आणि बाहेर आले. समोरच किरण बसलेला होता. त्याला पाहून मी पटकन म्हणाले, तुम्ही उठला होतात तर मला का नाही उठवलं. किती उशीर झाला आहे. मी केस बांधत बोलत होते तेव्हा अचानक तो माझ्या मागे आला आणि माझे केस मोकळे करत म्हणाला, काही हरकत नाही, थोडा उशीर चालतो आणि आज तर तुझा पहिला दिवस आहे. मी हसून आरशात त्याचं प्रतिबिंब पाहिलं आणि पुन्हा केस बांधू लागले. तेव्हा तो म्हणाला, नाही नाही, मोकळे ठेव, चांगले दिसतायत. मी खूप लाजले. मी शांतपणे हलका मेकअप केला आणि त्याच्यासोबतच खाली आले. खाली पाहुण्यांची वर्दळ लागलेली होती. शेजारच्या अनेक महिला मला पाहायला आल्या होत्या. सगळ्यांनी माझे सुनमुख पाहिले आणि मामींशी माझं खूप कौतुक करत म्हणाल्या, तुमची सून तर खूपच सुंदर आहे. मामी ही खूप आनंदी दिसत होत्या. वेळ हळूहळू जात होता. मी किरणसोबत माझं नवे आयुष्य सुरू केलं होतं, कारण आता मी त्या दुःखाला विसरले होते जे माझ्या आयुष्यात कायम राहणारं होतं. समीर मला मिळणार नव्हता, हीच सत्यता होती. आज माझ्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता. तेवढ्यात मला माझ्या शरीरात काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. माझ्या मनाला खूप गोंधळल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे खिडकीजवळ मी जाऊन थंडगार हवा घेऊ लागले. थोडा वेळ गेला आणि मला अचानक उलटीसारखी जाणीव झाली.
मी पटकन बाथरूममध्ये गेले. तसं मला उलटी झाली आणि मी फारच अशक्त झाले होते. त्यामुळे तिथे बाथरूममध्ये बसून राहिले. थोडा वेळ गेला आणि बाहेरून मला किरणचा आवाज ऐकू आला. मी हिम्मत करून म्हणाले, मी इथे आहे किरण. तो ताबडतोब आत आला आणि मला इतकं अशक्त पाहून जवळ आला. त्याने मला उचलत विचारलं, काय झालं? तू बाथरूममध्ये अशी बसून का आहेस? मी हळू आवाजात म्हणाले, माझी तब्येत अजिबात ठीक वाटत नाहीये. खूप विचित्र अवस्था आहे. त्याने मला ताबडतोब बाहेर उचलून आणलं आणि पलंगावर बसले. माझ्याकडे पाहत तो म्हणाला, जरा बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. मी 2 दिवसापासून पाहतोय की तुझी तब्येत खूप बिघडली आहे. आज आईसुद्धा मला म्हणत होती की तुझं डॉक्टरकडून चेकअप करून घ्यावं. न जाणो काय त्यांना काहीतरी शुभ बातमी आहे असं वाटतंय. ते अचानक बोलले. मी आश्चर्यचकित होऊन किरणकडे पाहिलं. इतक्या लवकर हे कसं शक्य आहे? पण मी गप्प राहिले. किरणने मला सांगितले की मी लवकर तयार व्हावं आणि मग आपण क्लिनिकसाठी जाऊया असं सांगून तो बाहेर गेला. एका क्षणासाठी माझं मन घाबरून गेलं. पण मी स्वतःला समजावत म्हणाले, नाही, असं होऊ शकत नाही. अजून तर लग्नाला फक्त 1 महिना झाला आहे. इतक्या लवकर मी कशी शुभ बातमी देऊ शकते? पण मी गप्प राहायचंच योग्य समजलं आणि हलकासा मेकअप करून तयार झाले. आम्ही दोघं पती पत्नी क्लिनिकसाठी निघालो होतो. माझ्या सासूबाईंनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि माझी नजर उतरवली होती. मी माझ्या पतीसोबत गाडीच्या फ्रंट सीटवर बसले होते. माझं मन जोरात धडधडत होतं. एक विचित्र अवस्था माझ्या शरीराची झाली होती. एक अवस्था माझ्या शरीरभर पसरली होती. माझा चेहरा लालसर झाला होता. माझे पती अचानक माझा हात धरून म्हणाले, जर शुभ बातमी आली तर मी सगळ्यात जास्त खुश होईल आणि मिठाई वाटेल. मला लहान मुलांचा खूप शौक आहे. मी मात्र किरणकडे शांत नजरेने पाहत होते. खूप लांबचा प्रवास करून आम्ही शेवटी क्लिनिकला पोहोचलो. काही रुग्णानंतर आमचा नंबर आला. तो मला आत घेऊन गेला. डॉक्टर मॅडमने किरणचे स्वागत केले. खरं तर किरण आणि डॉक्टर मॅडम खूप चांगले मित्र होते. त्यांनी माझी तपासणी सुरू केली आणि आश्चर्यचकित होऊन किरणकडे पाहत म्हणाल्या, अरे वा, इतक्या लवकर कसं झालं तुमचं बाळ? आत्ता तर फक्त 1च महिना झाला आहे. माझं हृदय जणू धडधडणं विसरलं. किरणच्या चेहऱ्यावर मात्र एक खास हसू होतं. त्याने मान खाली घालून म्हटलं, फक्त देवाला लवकर जायचं होतं म्हणूनच आम्ही लवकर आईबाबा झालो. बरोबर ना राधिका? मी काहीच बोलत नव्हते. फक्त शांत मनाने खाली घालून बसले होते. अचानक डॉक्टरांचा आवाज माझ्या कानात घुमला. काय झालं? तुम्ही आनंदी नाही का? त्यांचा आवाज ऐकून मी पटकन मान वर केली आणि नकारार्थी मान हलवत म्हणाले, नाही, अशी काही गोष्ट नाहीये. फक्त थोडी घाबरले आहे. पुढच्या प्रक्रियेबद्दल विचार करत होते. डॉक्टर लगेच म्हणाल्या, तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुमच्या शरीरात रक्त जवळजवळ नाहीच आहे. तुमची तब्येत खूप कमजोर आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका. म्हणून काळजी करू नका. देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. माझे पती लगेच डॉक्टरांशी बोलायला लागले आणि पुढच्या प्रक्रियेबद्दल विचारू लागले. डॉक्टर फक्त एकच सांगत होते की यांची तब्येत खूप कमजोर आहे. यांना पूर्ण बेड रेस्ट आणि योग्य प्रकारची काळजी घ्यावी लागेल. वेळ झपाट्याने पुढे जाऊ लागला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किरण माझी खूप काळजी घेत होते. ते मला एका क्षणासाठी सुद्धा एकटं सोडत नव्हते. प्रत्येक क्षणी त्यांनी मला आपल्याजवळ धरून ठेवलं. त्यांच्या प्रेमात मी सगळं विसरून गेले होते. असं वाटत होतं जणू माझं आयुष्य आता नव्याने सुरू झालं आहे. गर्भारपणाच्या काळात पतीकडून जे प्रेम आणि आधार मिळतो तो आयुष्यभर लक्षात राहतो. माझंही तसंच झालं होतं. मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात फक्त किरणच आहेत. समीर तर जणू कुठे होता आणि मी त्या माणसाला आठवणही टाळत होते. वेळ आणखीन झपाट्याने पुढे जात होता. 9 महिन्यांचा काळ डोळ्यांच्या पापण्यांप्रमाणे सरून गेला. प्रत्येक क्षणी किरणने माझी काळजी घेतली. मी मला वेगळ्या जगात असल्यासारखं फील करत होते. माझं सासर खूप चांगलं होतं. मामा मामी माझी मुलीसारखी काळजी घेत होते. मामा मामीसोबत त्यांची मुलं सगळी माझी खूप काळजी घेत होते आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते.
आज माझ्या डिलिव्हरीचा दिवस होता, त्यामुळे मी थोडी अस्वस्थ होते. न जाणे काय आज माझ्यासोबत होणार होतं. प्रत्येक मुलीसाठी हा काळ खूपच वेदनादायक आणि भीतीदायक असतो. प्रत्येक मुलगी जणू जीवन आणि मृत्यूच्या लढाईला सामोरी जात असते. त्यामुळे मी माझ्या आईला मिठी मारून खूप रडले होते. त्यांच्याकडून खूप माफी मागितली होती की जर मी कधी त्यांना दुखावलं असेल तर मला माफ करा. माझ्या आईने मला आशीर्वाद देत म्हटलं की तुला काही होणार नाही, देव तुझी रक्षा करेल. मी माझ्या पतीला, वडिलांना, मामा मामींना आणि इतर नातेवाईकांची माफी मागितली होती, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर जीव जाण्याची ही शक्यता असते. आयुष्य फक्त देवच देतो. वेळ वेगाने सरकत होता आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी मला बेशुद्ध केलं. काही तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा देवाने मला एक गोंडस मुलाचा आशीर्वाद दिला होता. सगळे माझ्या मुलाला हातात घेऊन प्रेम करत होते. जसे माझे डोळे उघडले मी त्या चारही बाजूला पाहिलं. सगळीकडे लोक होते. समोरच किरण माझ्याकडे पाहत हसत होता. तो लगेच माझ्याजवळ आला आणि त्याने माझं बाळ माझ्या हातात देत मला प्रेमाने म्हणाला, आज तू मला हे अनमोल गिफ्ट दिलं आहेस, ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आज आपलं लेकरू हातात धरून जो आनंद मी अनुभवतोय तो शब्दात सांगता येणार नाही आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळं झालं आहे. किरणच्या या शब्दांनी मी आनंदाने हसले. हळूहळू वेळ जात होता. डिलेव्हरीनंतर मी माझ्या आईच्या घरी गेले, कारण एका मुलीसाठी हा काळ खूप कठीण असतो आणि अशा वेळी आई वडील जवळ असले तर मुलीला खूप शांती आणि दिलासा मिळतो. माझी आई प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत होती. किरण रात्री माझ्याजवळ येत आणि माझ्यासोबत वेळ घालवत होता. दिवसभर ते त्यांच्या कामात आणि आईच्या कामात व्यस्त असायचे. मामा मामीही माझ्या आणि त्यांच्या नातवंडासोबत भेटायला येत असत. मला माझ्या आईच्या घरी येऊन 2 आठवडे झाले होते. आता किरणने ठामपणे सांगितलं की ते मला आता त्यांच्यासोबत घेऊन जातील. आजचा दिवसही रोजच्या सारखाच होता, पण अचानक माझ्या मनात समीरची आठवण आली. त्या रात्री जो माझ्याशी भेटायला आला होता त्याची आठवण घेऊन मी क्षणभरासाठी अस्वस्थ झाले. मग मी काहीतरी ठरवून माझ्या मोलकरणीला बोलावलं. समीर मला एक भेटवस्तू देऊन गेला होता आणि त्याने ठामपणे सांगितलं होतं की तू ही भेटवस्तू लवकरात लवकर बघ, उशीर होऊ नये. मला आणि समीरला वेगळं होऊनही आज 1 वर्ष पूर्ण झालं होतं. माझ्या एका आदेशावर माझा नौकर लगेच माझ्यासमोर हजर झाला. मी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, तुला आठवतंय का, माझ्या लग्नाच्या वेळेस मी तुला एक लाल रंगाची भेटवस्तू दिली होती आणि सांगितलं होतं की ती स्टोअर रूमच्या कोपऱ्यात ठेवून दे. तुला आठवतं का तो क्षण? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग विचार करत म्हणाला, हो मॅडम, मला आठवतंय. मी पटकन म्हणाले, जा आणि मला ती भेटवस्तू आणून दे. मी माझ्या खोलीत बसून त्या भेटवस्तूची वाट पाहत होते. एक क्षणभरासाठी मला हे करताना लाज वाटली की मी आता दुसऱ्याची पत्नी होते. मला हे सुद्धा विचार करायला नको होतं, पण त्या भेटवस्तूमध्ये नक्की काय आहे हे मला पाहायचं होतं. थोड्या वेळाने नोकराने ती भेटवस्तू घेऊन आला आणि माझ्यासमोर त्याने ती ठेवली. मी लवकरात लवकर उघडली. त्यात एक रिपोर्ट आणि एक पत्र होतं. मी लगेच तो रिपोर्ट उघडला आणि त्यातलं वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी थक्क होऊन तो रिपोर्ट पाहत होते आणि स्वतःशीच बोलत होते, नाही, हे होऊ शकत नाही, हे खोटं आहे. हे म्हणताच मी माझ्या जागेवरून उठले आणि माझी पर्स घेतली. माझं बाळ उचललं आणि घराबाहेर धावले. माझी आई मला हाका मारत होती, पण मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मी थेट डॉक्टरांकडे पोहोचले आणि तिथे पोहोचताच DNA टेस्टची मागणी केली. डॉक्टरांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, पण माझ्या अस्वस्थतेमुळे त्यांनी लगेच DNA टेस्ट सुरू केली. डॉक्टरांनी दिलेली बातमी ऐकून मी सुन्न झाले. तो मुलगा माझ्या नवऱ्याचा नव्हताच, म्हणजेच तो मुलगा माझ्या बॉयफ्रेंडचा होता, जो मला सोडून निघून गेला होता. मला ती रात्र आठवली जेव्हा आई वडील एका लग्नासाठी बाहेर गेले होते आणि भाऊ त्यांच्या मित्राकडे गेला होता. त्यावेळी समीर मागून आला होता आणि त्याने माझ्यासोबत जवळीक साधली होती. याचा अर्थ समीरला कळलं होतं की मी त्याच्या मुलाची आई होणार आहे, म्हणूनच त्याने मला सोडून दिलं होतं. माझं मन खूप उदास झालं होतं. मी माझ्या बाळाला घेऊन परत आले.
मी ठरवलं होतं की किरणला सगळं सांगून टाकेल, कारण जर मी काही लपवलं तर तो माझ्या त्याच्यावरचा विश्वासघात ठरेल. संध्याकाळी जेव्हा किरण मला न्यायला आले तेव्हा मी त्यांना सगळं सांगून टाकलं. माझं सगळं ऐकून ते हळूच हसले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही आणि हे विचार करण्याची तर अजिबातच गरज नाही की तू माझ्याशी बेईमानी केली आहेस. मला माहीत आहे की लग्नानंतर तू माझ्यासोबत नेहमी प्रामाणिक राहिलीस आणि मला आधीच माहीत होतं की हे बाळ माझं नाही आहे, कारण तुझ्या एक्स बॉयफ्रेंडने लग्नानंतर 2 दिवसांनीच माझ्याकडे येऊन सगळं सांगून टाकलं होतं. पण जेव्हा मी तुझ्याकडून काहीही चुकीचं पाहिलं नाही, उलट तुझ्यात प्रामाणिकता पाहिली, तेव्हा मी ठरवलं की काहीही झालं तरी मला काही फरक पडणार नाही. त्याच्या बोलण्याने मी खूप रडले आणि देवाचे आभार मानले की माझ्या आयुष्यात समीरसारखा माणूस नव्हता, कारण तो माणूस नव्हता तर माणसाच्या रूपातील राक्षस होता, जो माझ्या अस्तित्वापासून दूर असूनही मला वेदना द्यायचा प्रयत्न करत होता. मी देवाचे आभार मानले की देवाने मला किरणसारखा जोडीदार आणि मामा मामींसारखे प्रेम करणारे सासू सासरे दिले. ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.